खासदार नवनीत राणा आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। प्रभू रामावरून सुरू झालेलं राजकारण लोकसभा निवडणुकीवर येऊन पोहोचले। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिले। पाहूयात। इम्तियाज जलील ओबीसी का चमचा क्या बोलता है? तेरे घर पे आके अमरावती में आकर तुझे अमरावती आएंगे बोले नवनीत राणा को गिराने। ये कहती है इस देश में रहना होगा तो जय श्री राम कहना है। तेरे बाप के जहेज में आया है क्या ये मुल्क? अरे तेरे में अगर दम है तो अमरावती आके लड़ और तू गिरा के दिखा। छत्रपती संभाजीनगर मधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यात वाकयुद्ध पेटलंय। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं जात आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन खासदारांमध्ये हा राजकीय सामना रंगलाय। राम मंदिर उद्घाटनावरून हा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। एमआयएमचे नेते असदुद्दीन यांनी संसदेतील आपल्या भाषणात आपण प्रभू रामाचा आदर करतो पण नथुरामाचा नाही अशी भाजपावर टीका केली होती। मैं तो मर्यादा पुरुषोत्तम राम की इज्जत करता हूं, मगर मैं नाथूराम गोडसे से नफरत करता हूं। तर खासदार नवनीत राणा यांनी इस देश में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा असं प्रत्युत्तर दिलं होतं। इस देश में रहना है तो जय श्री राम बोलना पड़ेगा। त्यानंतर राणा आणि एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यात या शाब्दिक युद्धाला तोंड फुटलं। एका जाहीर सभेत जलील यांनी नवनीत राणा यांच्यावर तिखट शब्दात हल्ला चढवला होता। और ये कहती है इस देश में रहना होगा तेरे बाप के जहेज में आया है क्या ये मुल्क? इम्तियाज जलील यांच्या या टीकेचा नवनीत राणांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत जलील यांना प्रति आव्हान दिलंय। अरे तेरे में अगर दम है तो अमरावती आके लड़ और तू गिरा के दिखा। अगर नहीं लड़ा तो तेरे संभाजी में देखूंगी इस बार तू कैसे चुन के आता है। चम्मच ये चम्मच ही रहेगा। नवनीत राणा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना पराभूत करणार असल्याचं सांगितलंय। त्यावरून इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा राणांवर पलटवार केलाय। काही महिन्यापूर्वी तिच्या जे एक आंदोलन सुरू केली होती की हनुमान चालीसा आपल्या घरामध्ये नाही वाचायचं, उद्धव ठाकरेच्या घराच्या समोर जाऊन आपल्याला वाचायचे आहे। म्हणजे अशा प्रकारची चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ती अनेकदा चर्चेत आलेली आहे। यावेळी तिला अवेसी साहेब मिळालेले आहे चर्चेमध्ये येण्यासाठी। आम्ही जास्त अशा महिलांना महत्त्व देत नाही। महाविकास आघाडीच्या काळात राणा दाम्पत्यानी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यावरून बरंच राजकारण रंगलं होतं। नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती। तोच धागा पकडून इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे। आता जलील यांच्या टीकेवर राणा काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। क्या बोलता है? तेरे घर पे आके अमरावती में आकर तुझे अरे तेरे में अगर दम है तो अमरावती आके लड़। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।